मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी 2 किलो प्रमाणात कसे बनवलेत ते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ बघता येतील. नमस्कार मंडळी. तर बघा इथे मी डाळ घेतलेली आहे. ही हरभऱ्याची डाळ 1 किलो आहे आणि ही मटकीची डाळ आहे 1 किलो. ही स्वच्छ कापडाने पुसून घेतली चांगली. आता ही गिरणीतून जाडसर दळून आणणार आहे. तर बघा ही गिरणीतून दळून आणलं मी. ही डाळ जी घेतली तिनं रात्री दळून आणलं. मस्त कंदार झाली बघा. अशी जास्त बारीक आपल्याला पीठ नाही करायचं. आता त्याच्यात पोहे खातो त्या चमच्याने 4 चमचे लाल तिखट घेतले आणि 2.5 चमचे मीठ घेतले. आता हे आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट आहे. लसूण थोडा जास्तच वापरायचा कारण लसणाने चव छान येते. कोथिंबीर घेतली बारीक चिरून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. कोथिंबीर पण भरपूर घालायची. आणि ह्याला सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेते. पाणी एकदम नाही टाकायचं, नाही तर जास्त पडतं ना, म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं. हे सगळं आता असं मिक्स करून घ्यायचं छान. तर बघा आता हे छान मळून घेतलं आहे मस्त. आता ह्याला आपण 3 तास भिजवून ठेवणार आहे. ह्या डाळीला 2 किलो डाळ मी दळून आणली होती, त्यातलं अर्धं घेतलं आहे आणि पीठ असं मळून ठेवलं. त्याला झाकून ठेवून देते. ह्याला 2.5 तास तरी कमीत कमी, तसं जर 3 तास भिजवावं लागतं डाळीला, पण आपण 2.5 तासच ह्याला झाकून आता ठेवते. तर बघा ह्या बाटलीने मला 1 बॉटल पाणी लागले बरोबर तेवढं पीठ भिजवायला. तर बघा आता इथं मी हे 3 तास पीठ चांगलं भिजवून ठेवलंय. मस्त मुरलंय बघा हे पीठ आता, कारण हे आपण रात्रभर डाळ भिजवलेली नाही ना, त्याच्यामुळे ह्याला 3 तास भिजवून ठेवायचं. आता आपण याचे सांडगे करायला घेऊ. पातेल्यात पाणी घेतलंय, थोडा हात बुडवून हे पीठ घ्यायचं थोडं थोडं करून असं, आणि मस्त छोटे छोटे टाकायचे असे. आता कडक ऊन आहे ना, तर 2च दिवसात मस्त वाळतील बघा. मला सगळं करायला लेटच झालं, कारण का छोटं बाळ आहे ना घरात, त्याच्यामुळं जमत नाही. सगळी कामं अर्धेच होतात. तर बघा आता असे सगळे करून घेते. मला ना हे असेच तोडायला आवडतात, ते कॅरी बॅगमध्ये टाकून वगैरे. ती सवय नाही ना पहिलेपासून, म्हणून मी सगळे असेच तोडून घेते. जर 2-3 असल्या ना घरात तर पटपट होतात, पण आता कशी सध्या मी एकटीच बनवते आहे ना, त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागणार आहे. कारण हे 1 किलोच्या वर थोडंसं पीठ घेतलेलं आहे ना, आणि गिरणीवाल्याने एवढं छान दळून दिलं आहे बघा जाडसर. पटपट होतात, करायला बसलं ना तर नाही वेळ लागत. तुम्ही याच्यात मेथीची भाजी, कांद्याची पात ते पण घालू शकता. आता माझ्याकडे नव्हती आज, नाही तर मी कांद्याची पात टाकणार होते. आता थोडं पीठ ठेवलं आहे ना, त्याच्यात कांद्याची पात टाकून बनवणार आहे. बनवून मस्त उन्हात ठेवून द्यायचं. तर बघा मस्त असे सगळे तोडून घेतलेत आणि आता याला उन्हाला
वाळायला ठेवलेत, बाहेर पण ठेवले वाळायला आणि घरात ऊन आले ना इथं पण ठेवले, कारण 1-1.5 किलो पीठ होतं ना, जरा जास्त ताटं गेलेत. त्याला मस्त 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते. तर बघा मस्त 2-3 दिवसात सांडगे वाळवून घेतलेत उन्हात आणि मस्त वाळलेत, आता चांगले कडक झालेत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.